श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, माझ्या सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर 2.5 किलोचा आपण चॉकलेट केक बनवत आहोत. हा बेबी बॉस थीम केक आहे. फोटो केक आहे हा. मी शुगर प्रिंट ही अगोदरच आणून ठेवलेली होती. आपल्याला कुठल्याही शॉपमध्ये, केक शॉपमध्ये आपल्याला ही मिळू शकते बनवून. तुम्ही बघू शकता आपला हा केक किती सुंदर झाला आहे तो. आणि या केकमध्ये एक चूक झालेली आहे, ती तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी केकच्या लास्टमध्ये मी सांगणारच आहे, पण तुमच्या लक्षात आली तर तुम्ही मला नक्की सांगा. तर यासाठी मी 850 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स वापरलेला आहे. 1 किलोच्या केक टीनमध्ये मी 2 बेस शिजवून घेतलेले आहेत आणि पाव किलोच्या केक टीनमध्ये मी 2दा केक बेक करून घेतलेला आहे. कारण आपल्याला हायटेड केक बनवायचा होता, म्हणून मी या टाईपमध्ये प्रत्येकी 2-2 बेस शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान केक बेक झालेले आहेत. पूर्ण आपला केक आणि यासाठी आपल्याला ट्रोपोलाइटची पूर्ण एक बॉक्स आपल्याला व्हिप क्रीमचा लागलेला आहे. तुम्ही बघू शकता, कारण मोठे केक असले की आपल्याला क्रीमचा अंदाज लवकर येत नाही, त्याच्यामुळे एवढा केक तर क्रीम लागणारच होती या केकला, पण थोडीशी जरी कमी पडली तर आपल्याला तेवढी बीट करता येत नाही. म्हणून मी पूर्ण एक बॉक्स बीट करून घेतलेला आहे. त्यातली थोडीशी शिल्लक राहिलेली आहे फक्त, त्याच्यामुळे पूर्ण बॉक्स आपल्याला लागणार आहे. मी हळूहळू ही मेल्ट करून बीट करून घेतलेली आहे. मी अगोदरच 1-1.5 तास मी फ्रीझरमधून केक बॉक्स बाहेर काढून ठेवलेला होता, म्हणून अशी मेल्ट झाली लवकर. फक्त क्रीम बीट करताना ती खूप चिल्ड हवी, पटकन होते. थंडीमध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही, पटकन बीट होते. त्याचा उन्हाळ्यातच प्रॉब्लेम येतो. तर आपल्याला एक पूर्ण खालचा जो लेअर आहे, आपला 2 टायर्ड केक आहे, तर खालचा जो आपल्याला केक आहे पूर्ण, तर तो ब्लू कलरमध्ये आहे आणि वरचा केक आहे तो पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे. म्हणून मी अगोदरच ब्लू कलर थोडासा टाकून घेतलेला आहे, जेल कलर, आणि बिटरनेस मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता बिटरने मिक्स केल्यामुळे पूर्ण आपला क्रीम त्याच्यामध्ये कलर सगळा मिक्स होऊन जातो आणि ज्या कलरचा, ज्या फ्लेवरचा तुमचा केक आहे त्याचं थोडंसं इसेन्स जरी तुम्ही त्यामध्ये टाकलं ना, तर त्याचा फ्लेवरही खूप छान येतो. फक्त जास्त नाही, 2 ते 3 ड्रॉप्स. हे पहा किती पसारा होतो हा. मी व्हाईट क्रीम आणि ही ब्ल्यू क्रीम एवढी बीट करून घेतलेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे. चला तर केक बनवायला घेऊया आता. अगोदर सर्व केक स्पॉन्जचे आपण लेयर्स कट करून घेऊयात. खालचा आपल्याला 5 लेयर्सचा आणि वरचाही आपल्याला 5 लेयर्सचा करायचा आहे. म्हणजे 5-5 लेयर्स आपल्याला स्लायसेस त्याचे कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, जो सर्वात मोठा केक स्पॉन्ज होता त्याचे बरोबर 3 लेयर्स झालेले आहेत एक समान. तुम्ही बघू शकता केक आपला किती छान बेक झालेला आहे, अगदी जाळीदार झालेला आहे, स्पॉन्जी स्पॉन्जी. हे पहा. आणि आता हा दुसरा बेस आहे, त्याचे मी 2 लेयर कट करून घेतलेले आहेत. असे आपले 5 लेयर्स तयार आहेत. जास्त हायटेड करायला गेलं तर केक आपला पडूसुद्धा शकतो आयसिंग करताना. आणि हे छोटे केक आहेत, त्याचा डोम शेप जो आलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि याचेही मी एका केक स्पॉन्जचे 3 लेयर केलेले आहे आणि दुसऱ्या केक स्पॉन्जचे 2 लेयर्स कट केलेले आहेत. असे दोन्ही यांचे 5-5 लेयर्स आपले झालेले आहेत. पहा, बघू शकता तुम्ही किती छान आपले केक बेक झालेले आहेत. आपला केक कसा बेक करायचा, काय करायचं, मी आपल्या सारिकाच किचन चॅनलवर याची लिंक आहे आपली, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. सारिकाच किचनला तुम्ही नक्की भेट द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ते पहा, आपला ज्यावर आपल्याला केक त्या बेसवर ठेवायचा आहे तो बेस 99 ग्रॅमचा, म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅमचा आहे हा केक बोर्ड. त्यापेक्षा आणि आपला मग केक किती होतोय हे तुम्ही बघा. तर आपण बेसला अगोदर क्रीम लावून घेऊया. यामुळे केक आपला अजिबात आयसिंग करताना हलत नाही आणि दूरवर नेला तरी आपला केक सटकत नाही किंवा पडत नाही. शुगर सिरप मी करून घेतलेला आहे. 2.5 किलोसाठी मी पूर्ण आता ह्या छोट्याशा डब्यामध्येच मी थंड पाणी आणि थंड पाण्याची गरज नाही, आपलं नॉर्मल वॉटर घेतलं तरी चालणार आहे. आणि त्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालायची आहे, बाकी काहीही नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नुसतं पाण्यानेही आपल्या केक तुम्ही हे करू शकता. हे पहा, आपली आयसिंग करून झाली आहे. एका बेसला ब्ल्यू कलरचा आहे म्हणून आयसिंग करून त्यावर मी चॉकलेट कट केलेले टाकलेले आहेत, कारण ते खाताना मध्येच खूप छान लागतात. तुम्हाला आवडत असल्यास टाका, नाही तर नाही टाकले तरी चालणार आहे.
पूर्ण आपले सगळे लेयर्स असे सोक करून घ्यायचे आहेत. खूप छान लागतात आणि स्पॉन्जी केक होतो. जर तुमचा केक लवकर कट करणार असाल तर शुगर सिरप थोडंसं कमी लावलं तरी चालेल. आणि जर जास्त उशिरा कट करणार असाल तर आपल्याला भरपूर छान सोक करायचा आहे, कारण नंतर ही क्रीम जी आहे, क्रीमचा जो मॉइश्चर आहे ते आपला स्पॉन्ज जो आहे तो सगळा ओढून घेत असतो आणि केक कोरडा पडतो. म्हणून आपल्याला छान सोक करून घ्यायचं आहे शुगर सिरपने. याच प्रकारे सगळे लेयर्स आपल्याला सोक करून त्यावर क्रीमने आयसिंग करायचं आहे छान, आणि चॉकलेट टाकायचे आहेत टेस्टसाठी. तुम्हाला कसा वाटतोय माझा केक? तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची वाट बघेल. मला काही अडचणी असतील केकबद्दल तर त्याही विचारा, मी त्याही सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करेन. या प्रकारे आपले लेयर्स सगळे सेट झालेले आहेत. बघा, खूप छान असा हा केक होणार आहे. तुम्ही बघा, खालचा पूर्ण ब्ल्यू कलरने असल्यामुळे सगळं आपल्याला ब्ल्यू कलरनेच आयसिंग करायची आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर टोटल आपले 5ही लेयर्स आता यावर सेट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि नेहमी आयसिंग करताना दुसरी लेयर ठेवल्यावर लगेच साईडनेही त्याला क्रीम लावून घ्यायची, म्हणजे आयसिंग करताना आपला लेयर्स हलत नाही आणि छान शेप येतो आपल्या केकला. हे पहा, जिथे जिथे कमी आहे तिथे तिथे क्रीम लावून घ्यायची. आणि जर सोपा उपाय तुम्हाला हवा असेल तर आपल्याला पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घ्या. जर तुम्हाला असं लावायला क्रीमने आयसिंग करायला कठीण जात असेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करू शकता आणि त्याला छोटंसं असं होल पाडून पूर्ण क्रीमला साईडने लावू शकता. त्याने हे छान आयसिंग करता येते आणि प्लेन क्रीम बसते आपल्या केकला. स्क्रॅपरने पूर्ण प्लेन करून घ्या आणि साईडची क्रीमही जे साईडला जास्तीची लागलेली आहे ती काढून घ्या. हे पहा, आपला खालचा बेस आपल्याला झालेला आहे 1725, म्हणजे 100 ग्रॅम जर सोडले आपण केक बोर्डचे तर 1625, आपला 1625 ग्रॅमचा खालचा केक झालेला आहे. मी आता दुसरा जो त्याच्यावर लेअर जो ठेवायचा आहे आपल्याला 2 टायर्डवाला, तर हा व्हाईट क्रीमने आपल्याला करायचा आहे. तुम्ही एका बेसवर किंवा कशावर, मी प्लेटवर करत आहे याची आयसिंग, कारण हा आपल्याला असा उचलून त्यावर ठेवायचा आहे. तर छान आपल्या यालाही त्याच स्टेपने आपल्याला आयसिंग करायचं आहे. शुगर सिरपने सोक करायचं आहे आणि व्हाईट क्रीमने आयसिंग करून त्यावर चॉकलेट फिल करायचं आहे. आणि केक खूप छान लागतो टेस्टला. तर चॉकलेट केक म्हटल्यावर वरून चॉकलेट जर नसेल तर आतून छानच लागतं. त्यामुळे तुम्ही या प्रकारे असे चॉकलेट्स कट करून त्यामध्ये टाकू शकता आणि टेस्ट वाढते आपली केकची. तर प्रत्येक लेयर्स अशीच आपल्याला करून पूर्ण हाही केक तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, या प्रकारे पुन्हा तीच स्टेप आहे. तर लास्ट स्टेप आपला पूर्ण हा वरचाही 5ही लेयर आपले सेट झालेले आहेत. बघा, या प्रकारे साईडला अगोदर क्रीम लावून घ्यायची, म्हणजे आपला केक हलत नाही आणि छान आयसिंग करता येते. बघू शकता, कस्टमरने जसा फोटो पाठवला होता मी त्या टाईपच पूर्ण केक बनवलेला आहे आणि कस्टमरलाही हा केक खूप आवडलेला आहे. पण जी छोटीशी चूक माझ्याकडून किंवा राहिलंय विसरून ते तुमच्या लक्षात आलं असेल तर मला कमेंट नक्की करा. मी तसे सांगणारच आहे आता शेवटला. तुम्ही बघा, व्हिडिओ बघितल्यावर लगेच लक्षात येतं ते. या प्रकारे आपल्याला पूर्ण व्हाईट क्रीम छान अगोदर लावून घ्यायची आहे सर्व बाजूने. कसा वाटतोय तुम्हाला केक? तुम्ही माझे व्हिडिओज बघता का? कुठून बघता? माझे रेसिपीजचेही व्हिडिओज असतात आणि केकचेही असतात. तुम्हाला नक्की कुठले व्हिडिओज बघायला जास्त आवडेल हेही मला कमेंटमध्ये सांगा. केकचे लागत असेल तर केकचेही आणि रेसिपीजचे लागत असेल तर रेसिपीजचेही. मी डेली रोज मी माझ्या घरी ज्या बनवते रेसिपीज त्या मी तुमच्याशी शेअर करत असते. तर तुम्ही मला नक्की सांगत जा की तुम्हाला काय आवडेल बघायला. हे पहा, ज्या ठिकाणी क्रीम नाही आहे त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे पुन्हा आणि स्क्रॅपरने आपण प्लेन केल्यावर छान केक आपला आयसिंग होते त्याची. हे पहा,
या प्रकारे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये हे क्रीम भरून याला आयसिंग करू शकता. त्याने सुद्धा खूप छान आयसिंग होते. सो आपला वरचाही लेअर आता रेडी आहे. हे पहा, लायनिंगच्या स्क्रॅपरनी मी अगोदर त्याला प्लेन करून घेते आणि मग प्लेन स्क्रॅपरने पूर्ण प्लेन करून घेत असते. तर छान आपला हा केक रेडी होतो. चॉकलेट फ्लेवरचा केक आहे हा, म्हणून भरपूर चॉकलेट तर हवंच. हे पहा, या प्रकारे छान आयसिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही एक होम मेकर्स असाल तर तुम्हालाही माहितीच असेल की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. सो आपला केक पूर्णपणे आयसिंग करून झालेला आहे. आता करून रेडी आहे. हा आपल्याला आता बघू शकता. तुम्हाला कसा वाटलाय माझा केक हे नक्की सांगा. हा जो आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे थोड्या वेळापूर्वी. जिथे कमी आहे क्रीम तिथे लावून घ्यायची आहे. परत आपल्याला जाणवतं की कुठे आपले छान दिसत नाहीये किंवा कुठं कमी आहे हे कळतं. तिथे पुन्हा थोडीशी क्रीम लावून पुन्हा प्लेन करून घ्यायचं आहे. जोपर्यंत छान प्लेन होत नाही तोपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. हे पहा, या प्रकारे. सो आपला केक पूर्णपणे रेडी आहे. एक मोठी मी स्टिक घेतलेली आहे लाकडी, जी केक शॉपमध्ये आपल्याला इझिली मिळून जाते. ती त्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे त्या केकमध्ये आणि खालून आपल्या नाईफने मी पॅलेट नाईफने उचलून केक त्यावर ठेवलेला आहे. या प्रकारे जर केक ठेवला तर खूप सोप्या पद्धतीने ठेवता येतो. केक पडण्याची भीती नसते, कारण वरून आपण ही स्टिक लावलेली आहे आणि खालनं पॅलेट नाईफ असते, त्यामुळे इझिली आपल्याला ठेवता येतो. थोडासा मागे पुढे झाले असेल तर सरकवताही येतो पटकन. हे पहा, या प्रकारे. आणि तीच केक स्टिक आहे जी आपल्याला त्यामध्ये इन्सर्ट करायची आहे, कारण दोन्ही आपले लेयर्स छान पक्के बसतील. त्या मापाची मी मोजून घेतलेली आहे आणि तिथे कट केलेली आहे आणि पूर्णपणे आपल्याला ती स्टिक त्यामध्ये इन्सर्ट करायची आहे. हे पहा, या प्रकारे. म्हणजे आपला केक पूर्णपणे पॅक होतो आणि अजिबात हलत नाही कितीही लांब नेला तरी. आणि वरून आपण जिथून स्टिक इन्सर्ट केलेली आहे तिथं थोडीशी क्रीम लावून पुन्हा प्लेन करून घ्यायचं आहे ती जागा. हे पहा, मी ब्ल्यू कलरने पायपिंग बॅगमध्ये मी ब्ल्यू कलरची क्रीम फिल केली होती आणि स्टार नोझल घेतलेला आहे मी. त्याने मी साईडची बॉर्डर करून घेत आहे. या प्रकारे. तर कसा दिसतो आपला केक? मी खालनंही करत होती, पण लक्षात आलं की आपल्याला तिथे शुगर प्रिंट लावायची आहे, म्हणून मी थांबली. त्या मागची आपल्याला ही शुगर प्रिंट ही तेव्हा लावायची असते जेव्हा आपल्याला केक कट करायच्या अगोदर अर्धा तास लावली तरी चालतं, कारण आपण जेव्हा शुगर प्रिंट केकवर इन्सर्ट करतो लावतो तर ते आपल्याला फ्रीजमध्ये केक ठेवता येत नाही जास्त वेळ. म्हणून मी जेव्हा कस्टमर घ्यायला येणार आहे त्याच्या अगोदर लावणार आहे. तुम्ही हे चॉकलेटची गार्निश करून घेत आहे. आपल्याला टाय बनवायचा होता, जो आपल्या गळ्यामध्ये असतो बांधायचा टाय. सो मी चॉकलेटचं बनवून घेतलेलं आहे. चॉकलेट मेल्ट करून मी ओव्हनमध्ये 30 सेकंदांसाठी मी हे डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही डबल बॉयलर मेथडने सुद्धा चॉकलेट मेल्ट करून या प्रकारे एखाद्या प्लास्टिक सीटवर हे आकार बनवू शकता. तुम्ही फॉन्डंटचेही बनवू शकता. मी फॉन्डंटचे केक नाही बनवत, कारण गावाकडे हे केक जास्त चालत नाहीत. मी 5 छान फ्रीजमधून मी आता काढले आहे. 5 मिनिटच ठेवलं आहे, जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे. आणि मी हे केकवर लावून घेतलेले आहेत. पहा तुम्ही कसं दिसतंय. एकदम इझिली चिकटून जातं त्याला. दिसायला छान दिसतं, अजिबात पडत नाही. हे पहा, साईडने 2 त्रिकोण आहेत. वाटतोय की नाही आपला टाय? कसा दिसतोय आपला केक हे सांगा मला आता. मस्त ना? तर इझिली आपण हे असे गार्निश घरी बनवू शकतो. आणि ही आहे शुगर प्रिंट जी मी अगोदरच केक शॉपमधून बनवून आणली होती. इझिली निघते ही. याच्या खाली जे प्लास्टिक शीट कवर असतं ते असं सुरीने हळूच काढून घ्यायचं आणि ज्या मापाचा आपला केक आहे जसं आपल्याला तिथे लावायची आहे त्या मापाने आपल्याला कट करून साईड तिथे ठेवायचे आहेत. हे पहा, या प्रकारे मी दोन्ही साईडचे कट केलेले आहेत. साईडने जास्त कट नाही केलं मी. आपला बेबी बॉस कसा वाटतोय बघा.
त्यांना असा साईडला हवा होता. या प्रकारे आल्हाद बोटाने पूर्ण फिरून त्याचं एअर काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला ती प्लेन याच्यावर बसवून घ्यायची आहे. साईडने कलर लागू शकतो, क्रीम लागू शकते, पण काही घाबरायची गरज नाही आहे. पाण्याचा अजिबात हात लागू द्यायचा नाही याला, नाही तर आपली शुगर प्रिंट पूर्ण वितळून जाऊ शकते, त्याला चिकट होते. या प्रकारे ती कितीही केलं तरी लवकर बसतच नव्हती. आता त्यावर आपल्याला हे जेल ब्रशने या प्रकारे लावून घ्यायचं आहे. माझं साईडने केकला हात लागलेला, कसं दिसते पहा तिथे. काही हरकत नाही, चुकाही लपवायच्या असतात. डेकोरेशन करताना ते आपण झाकून घेऊ शकतो. या प्रकारे पूर्ण शुगर प्रिंटवर आपल्याला हे जेल असं अप्लाय करायचं आहे ब्रशने. यामुळे केकला पाणी सुटत नाही आणि छान चमक येते, शायनिंग येते केकला. हे पहा, या प्रकारे आपल्याला हे छान मस्त न्यूट्रल जेल आहे ते फिल करून घ्यायचं आहे त्याच्यावर. हे छोटे छोटे बेबी बॉसचे स्टिकर्स होते ते लावलेलं आहे आणि मी हाईड अँड सीकची बिस्किट्स आणि ओरिओची बिस्किट्स त्याने डेकोरेट करते आहे, कारण कस्टमरला हे असाच हवा होता केक. या प्रकारे आपल्या हव्या त्याप्रमाणे आपण कुठेही ठेवू शकतो. जिथे माझा हात लागलेला केकला मी तिथेही एक बिस्किट लावून दिलेला आहे, त्याच्यामुळे आता छान दिसत आहे तो. या प्रकारे सो आपला केक पूर्णपणे रेडी आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, केक कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हॅपी बर्थडेचं स्टिकर, फर्स्ट बर्थडे होता. या प्रकारे मी हा केक बनवलेला आहे. सो कसा वाटलाय तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. केक आवडला असेल, माझा व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सारिकाज किचनला. बेबी बॉस केक रेडी आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. आणि माझी चूक काय झाली ती मी सांगते. साईडने जी खाली बॉर्डर आपल्याला करायची राहिलेली होती ती माझ्याकडून राहिलेली आहे. सो मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. राधे राधे.